बदलापूरची यवन जोडी महेश धुळे सर आणि राहुल चव्हाण सर प्रस्तुत नगराध्यक्ष चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपण सर्वजण आहोत. स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसाचा आजचा हा दुसरा सामना या ठिकाणी सुरू होत आहे. संगमेश्वर बॉयज त्यांना फाईट करते टीम पीके अँड सन्स डोंबिवली. या दोन संघांच्या दरम्यान मुकाबला सुरू होतोय. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात आणि थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होत आहे. बॉलर तयार. लेफ्ट आर्म पहिलाच बॉल ओव्हर पिच होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट ट्रॅव्हल होत असताना त्या ठिकाणी खराब फिल्डिंग आणि याचा नतीजा पहिल्याच बॉलवर 4 धावा. चार धावांच्या मदतीनं या ठिकाणी डावाची सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती चौकार मिळतोय आणि बिनबाद 4 धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सुनील भोईर फिरकीपट्टू. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर लगेचच टप्पा थोडासा आखूड आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी आपण पाहिलं तर संपर्क नाही आणि निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. बिनबाद 4 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पीके सन्स डोंबिवली त्यांना फाईट करतायत संगमेश्वर बॉयज. यावेळेस पहा कव्हरच्या दिशेनं ट्रॅव्हल होत असताना फिल्डर बरोबर धावतायत. अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केलाय मात्र असफल. चेंडू सीमा पार चौकार. पावसाळी हंगामातील हे क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. खरवईचं बदलापुराचं ऐतिहासिक मैदान आणि या मैदानावरती क्रिकेटची रणधुमाळी गेली 3 दिवसापासून आपण सर्वजण पाहताय. आज शेवटचा अंतिम दिवस आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी आपल्याला मेगा फायनलचा थरार पाहायला मिळेल. 22चा इशारा. तत्पूर्वी स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना बिनबाद 9 धावफलकावरती चंदू आणि विनय सलामीची जोडी संगमेश्वर या संघासाठी या ठिकाणी स्टार्ट देत असताना बिनबाद 9 धावा स्कोरबोर्ड वरती. लेफ्ट आर्म गोलंदाज यावेळेस सुद्धा ऑन साइडला हलक्या हाताने खेळतायत. ऑन ड्राईव्ह 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर आहे मात्र निश्चितच स्वतःला आवरलं. एकच धावेवरती संतुष्ट राहत आहेत. कल्याण डोंबिवलीचे सुपरस्टार्स निश्चित ज्यांनी तारुण्याच्या काळामध्ये आपलं रेग्युलर क्रिकेट गाजवलं, आपल्या नावाची छाप सातत्यानं क्रिकेटच्या पटलावरती सोडली आणि 40+ झाल्यानंतर सुद्धा क्रिकेटवरती असणारं प्रेम, जपलेलं फिटनेस आणि त्याचा नतीजा इथे झेलची शक्यता. सुंदर झेल त्या ठिकाणी आणि पहिला गडी गारद होत असताना विकेट नंबर 1 संगमेश्वर बॉयज या टीमला लागलेला पहिला झटका. एक षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सुरुवात चांगली झाली. त्यानंतर शेवटी जे कमबॅक हवं होतं ते कमबॅक या ठिकाणी करून दिले. शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळवली सुनील भोईर यांनी आणि पहिला झटका या ठिकाणी संगमेश्वर बॉयज या टीमला दिला. चांगला झेल सीमारेषेवरती दशरथ ज्यांना आपण पाहिलं यावेळेस गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. ओव्हर नंबर 2 साठी उंच पुरा वेगवान गोलंदाज. इथे जबाबदारी असेल दुसऱ्या षटकाची. विनय आणि त्याला साथ देण्यासाठी बॅटिंग करत असताना जतीन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत.
एकमेकांना साथ द्यावी लागेल. पहिल्या षटकात 10 धावा जरूर आल्या, मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर एक विकेट सुद्धा मिळाली. छोटस कमबॅक. दशरथ सोरखादे सर, अतिशय नामवंत खेळाडू, त्याचबरोबर एक नामचीन क्रिकेट पंच, अतिशय हसतमुख आणि गोड व्यक्तिमत्व. षटक क्रमांक 2 साठी जबाबदारी खांद्यावरती दशरथ सोरखादे दुसऱ्या षटकासाठी तयार होत आहेत. स्ट्राईक वरती विनय. ओव्हर नंबर 2 मध्ये खेळ सुरू होतोय. राईट अ मोर द विकेट. पहिलाच बॉल समोरच्या दिशेला खेळतायत, उंच गेलाय, फिल्डर दूरवरनं येत आहेत. नो मॅच लँड मध्ये ड्रॉप झाला. एक सिंगल या दरम्यान कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल. विनय सलामीला आलेला बॅट्समन अद्यापपर्यंत आपण पाहताय तर निश्चितच थोडा संयमी आणि साथ देण्यासाठी जतीन या ठिकाणी मैदानात. प्रथमच स्ट्राईक वरती समोरून दशरथ सोरखादे, उजव्या हातानं पंचांच्या डाव्या बाजूनं. उत्कृष्ट फिटनेस प्रत्येक खेळाडूच आपल्याला पाहायला मिळतं इथे. पूल करतायत. चेंडू निश्चितच त्या ठिकाणी बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये या ठिकाणी जाऊन विसावला आणि लागलाय झटका दुसरा संगमेश्वर बॉईज या टीमला. दुसरं षटक या ठिकाणी सुरू झालंय आणि चांगल्या पद्धतीनं चेंडूवरती नियंत्रण दशरथ सोरखादे यांचं. सुनील येत आहेत बॅटिंग करण्यासाठी स्ट्राईक वरती. इथे हा चेंडू पहा ऑफस्टम्पच्या अगदी बाहेर जाऊन अक्रॉस बॅटनं ऑन साईडला टर्न केलं. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करताय, चेंडू अडवतील, पकडतील, फेकतील. दुसरी धाव इथे यशस्वीरित्या पूर्ण केली. 2 धावा कंप्लीट झाल्या. नगराध्यक्ष चषक 2026 मध्ये आपण सर्वजण आहोत. रेनी सीझन, त्यात बदलापूरचं ऐतिहासिक खरवई मैदान आणि या मैदानावरती क्रिकेटची मेजबानी. काय फटका खेचलाय, हुक केलाय आणि 6 धावा षटकार बुक केलाय. जबरदस्त हिट, 6 धावा, सिक्सर. षटकार मिळतोय. सुनील 6 धावांच्या मदतीने इथे धावफलकाला फ्लाय केलं. बाउन्सर स्वरूपाचा चेंडू त्याला फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, टॉपेज लागली, मागे जातो थर्डमॅनला. चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असफल ठरलाय आणि षटकारानंतर हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. सुरुवातीला थोडंसं असं वाटलं होतं की शांत चाललाय खेळ, मात्र इथे सुनील ज्या पद्धतीनं पावित्रा स्वीकारलाय, 2 धावा त्यानंतर षटकार, इथे चौकार मिळालाय. दशरथ सोरखादे यांच्यावरती आक्रमण चढवलं. इथे स्लोवर वन अस्त्र वापरलं. स्लोवर वनचा वापर करत असताना हलक्या हातानं इन स्विंगिंग डिलिव्हरी, टप्पा पडला, आतमध्ये आला, कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. आणि या दरम्यान आपण पाहताय तर षटक संपलंय 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 23 धावा धावफलकावरती. 23 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट.
2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा इथे स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक सुरू होत आहे. पहिलाच बॉल टोलवलंय लॉंग ऑफच्या दिशेनं. सुनील येत आहेत, पकडफेक करतायत, निश्चितच 2 धावा पूर्ण केल्या, कलेक्शन झालं नाही आणि धोका होऊ शकला असता. नजर हटी और दुर्घटना घटी. तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केली. जिथे आपण पाहिलं 1 धाव झाल्यानंतर दुसरी धाव धोक्यात आली होती. कलेक्शन चुकलं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर ओव्हरथ्रो सुद्धा. अशा पद्धतीनं टोटल 3 धावा इथे जोडल्या जात आहेत. चालाकीचा खेळ, फिटनेसची दाद द्यावी लागेल. विनय आणि सुनील वयाची 40 गाठल्यानंतर सुद्धा शरीराला चांगलं सांभाळलंय. बॉडी मेंटेन. इथे उंच गेलाय, झेलची शक्यता आहे आणि कॉटन बोल्ड करण्याची संधी इथे सुटलाय झेल. त्यानंतर 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जात आहेत. फिल्डिंगच्या बाबतीत मात्र इथे आपण पाहिलं तर थोडस कन्सर्न करावं लागेल, थोडासा अभ्यास करावा लागेल, विचार करावा लागेल. कारण ज्या पद्धतीने झेल सुटतायत, मिसफिल्ड, अगदी डावाला सुरुवात झाली, पहिला चेंडू हातामधनं चेंडू निघून गेला आणि 4 धावा मिळाल्या. एकंदरीत स्कोरबोर्ड 2 बाद 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. 28. थर्ड ओव्हर विकी राईट मोर द विकेटनं इथे चांगला टाकलाय. टप्पा पडल्यानंतर अगदी टॉस होत असताना शरीराच्या जवळ निघून जातोय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. खेळपट्टीचा अंदाज कदाचित आला नव्हता आणि या अनुषंगाने आपण पाहिलं तर हा चेंडू निर्धाव येतोय. कमबॅक केलाय. यावेळेस ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर पंच वळाले. जतीन भुवार सर इशारा करतायत व्हाईट बॉल. दुसऱ्या बाजूनं मुन्ना पठाण सर पंचांच्या भूमिकेमध्ये इथे कामगिरी पार पाडतायत. विकी बॉलिंग करत असताना इथे ऑन साइडला स्क्वेअर लेगला फटका दमदार. फिल्डर त्या ठिकाणी तयार, पकडतायत. थोडीशी फिल्डिंगची साथ मिळत नाहीये. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत, मात्र हवी तशी फिल्डिंग झाली नाही या मॅच मध्ये. 2 धावांच्या मदतीने स्कोअर कार्ड मूव्ह झालं 31 वरती. 31. 2 बाद 31 धावा इथे धावफलकावरती अद्यापपर्यंत पाहायला मिळत आहेत. इथे सुद्धा कट केलाय चांगल्या पद्धतीनं. फिल्डर आहे डीप मध्ये. 1 धाव पूर्ण केली, थ्रो वेगानं आला. 1च धावीवरती संतुष्ट राहावं लागेल. जोडी आपण पाहिली तर विनय आणि सुनील चांगली भागीदारी इथे देत असताना, पार्टनरशिप देत आहेत. अनुभवाचा पूर्ण वापर करत असताना. माहिती आहे धावा येणं गरजेचं आहे. 4 षटकांची मॅच, कमबॅक करायला संधी मिळाली. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट, त्यानंतर आपण पाहिलं तर दुसरी विकेट सुद्धा अगदी लगेचच आली. मात्र तिथून ही पार्टनरशिप रचली आहे चांगली पद्धतीने. इथे सुद्धा फटका चांगला खेळले, हुक केलं. तिथे फिल्डर धावतायत, अडवण्याचा प्रयत्न जरूर करतील. थोडीशी आउटफिल्ड स्लो आहे. गवतामध्ये चेंडू हरवला आणि त्यानंतर आपण पाहताय 2 धावा कंप्लीट केल्या. धोका, रनआउटची संधी आली आणि इथे आपण पाहताय तर दोघांमध्ये थोडासा ताळमेळ चुकीचा पाहायला मिळाला आणि रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी विकेट मिळतीये. धक्का तिसरा. 34 धावा 34. 3 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावा धावफलकावरती. तीन ओव्हरची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर धावफलकावरती 34 फोर्थ ओव्हर, चौथा षटक, शेवटचा अंतिम या ठिकाणी पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू इथून शिल्लक.
कल्याण डोंबिवली ग्रामीणचे सुपरस्टार गोलंदाज कोमल येत आहेत समोरच्या दिशेला. जबरदस्त असे ड्राईव्ह, चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. पहिल्याच बॉलवरती 4 धावा मिळत आहेत. स्कोरबोर्ड 4 धावांच्या मदतीने पुढे सरकतच 38 या धावा संख्येवरती. 38. चांगलं क्रिकेट. सुरुवातीला आपण पाहिलं तर धावा रोखल्या होत्या, त्यानंतर चांगल्या पद्धतीनं कमबॅक केलं बॅटिंग करत असताना. इथे आपण शेवटच्या षटकामध्ये पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती कोमल यांचं स्वागत जोरदार केलं चौकाराच्या मदतीने. इथे आपण पाहिलं तर स्कोरबोर्ड 38 वरती जाऊन पोहोचले. 38. समोर खेळतात. एक धाव पूर्ण होतीये, दुसऱ्या धावेसाठी येत आहेत. आता शेवटचं षटक हाणामारीचं. जास्तीत जास्त धावा या ठिकाणी कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा पूर्ण करतायत. इथे आपण पाहताय 2 धावांच्या मदतीने स्कोरबोर्ड 40 वरती फायटिंग टोटल कडे वाटचाल करतायत. इथून अजूनही आपण पाहताय 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि उर्वरित 4 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. इथे ऑप्शनच्या जास्त बाहेर. अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा मिळतोय. इथे या चेंडूवरती 4 धावा येत आहेत आणि व्हाईट बॉल मिळतोय. सुरुवातीच्या पहिल्या बॉलवर 4, त्यानंतर 2. इथे अवांतरची 1, टोटल 41. लेग स्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. सलगचा दुसरा चेंडू आपण पाहताय अवांतराला आणि या अवांतरच्या मदतीने 42 वरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. शांत आणि आल्हाददायक वातावरण क्रिकेटसाठी अगदी पोषक. त्यावेळेस ओव्हर पिच फटका सजवलाय. अप्रतिम फटका, प्रॉपर टायमिंग आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिला. षटकार. सुनील ज्यांच्या बॅटमधनं आलेला हा षटकार धावगती वाढवतोय. धावफलकावरती मोठी मजल 48 टोटल 48. षटकातील अजूनही 3 बॉल येणं बाकी. कोमल इथे सुद्धा लाईन खराब. व्हाईट बॉलचा इशारा. अजून एक अवांतरची धाव. स्कोरबोर्ड वरती सातत्यानं रेलचेल आपण पाहताय धावांची. शेवटच्या षटकाची सुरुवातच चौकारानं झाली. त्यानंतर इथे पाहिलं तर अवांतरच्या सुद्धा धावा पाहायला मिळत आहेत. एकंदरीत स्कोरबोर्ड वेगानं पुढे चाललंय. चांगला बॉल. टप्पा पडला, आतमध्ये आणला. इथे धाव घेण्याचा प्रयत्न करतायत, मात्र या प्रयत्नामध्ये विकेट द्यावी लागेल आणि रनआउटच्या स्वरूपात अजून एक इथे झटका. एकोणपन्नास धावांपर्यंत मजल मारली आहे. चांगली फायटिंग टोटल इथे उभी केली आहे. पीके अँड सन्स डोंबिवली मातब्बर खेळाडूंचा भरणा असणारा संघ आहे. इथे सुद्धा फटका दमदार आहे. फिल्डरला पार करण्याचा प्रयत्न फसलाय. चांगला झेल त्या ठिकाणी सीमारेषेवरती टिपलाय आणि अखेर चांगली झंझावाती खेळी या ठिकाणी संपन्न होतीये. फलंदाज बाद. नगराध्यक्ष चषकाचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या अंतिम दिवसामध्ये आपण सर्वजण आहोत. प्रेक्षक राजा इथे जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे बसून उभं राहून आनंद घेत आहेत. सर्वांचं स्वागत. सुपर संडे
शेवटच्या दिवसामध्ये आपण सर्वजण क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालात. सर्व खेळाडूंचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. एवन जोडी मॅडी धुळे सर, राहुल चव्हाण सर, त्यांच्या संपूर्ण टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊयात. सेवा करण्याची संधी दिलीत, आभार व्यक्त करतोय. इथे शेवटच्या बॉलमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तो पॉइंटला सिंगल पूर्ण केली, दुसऱ्या धाब्यासाठी आले आणि 2 धावा सुद्धा इथे पूर्ण करत असताना स्कोरबोर्ड पोहोचले 4 षटकांच्या अखेरीस 51. 5 बाद 51 बनवाव्या लागतील 52 धावा आणि निश्चितच सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल समालोचन कक्षामधनं सदाबहार समालोचन आपण ऐकताय मान्यवर जगदीशजी पाटील सर. धन्यवाद. चला सामना सुरू करा. फिल्डिंगला बाद संगमेश्वर बॉईज ज्याने प्रथम बॅटिंग करत असताना 51 धावा केल्या आणि 52 धावसंख्येचं टार्गेट ठेवलंय पीके सन्स डोंबिवली या टीम समोर.
सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. सचिन मात्रेच्या जोडीला आबा. विकास आहेत. विकास आणि सचिन मात्रे सलामीची जोडी. पीके सन्स डोंबिवली. पीके सन्स डोंबिवली म्हटलं की प्रल्हाद शेठ काळण हा पुरस्कृत संघ आहे. या संघाचे पुरस्कर्ते जे आजदे गावचे आहेत. युट्यूबच्या माध्यमातून आपण सामना पाहत असाल तर आपलं हार्दिक स्वागत. चला 52 धाबा करायचे. 24 बॉल 52 धाबा विजयासाठी. पहिलं षटक संगमेश्वर बॉयज टीमच्या वतीने. जतीन आल्यात गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक. चला मॅच सुरू करा. जास्त वेळ नको. आता 1 वाजलाय. दुसरा सामना सुरू आहे. 4-4 षटकांचे सामने. चला मॅच ऑन करा प्लीज. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. सचिन मात्रेच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती सुपर चौकार. 4 धाबा. हा मथुर फॅन्स क्लब चे कॅप्टन सुरेश कुठे असाल तर संपर्क करा. सुरेश बुरबुरे. पहिल्या बॉलवरती चौकाराने आगाज केला जातोय सचिन मात्रेच्या बॅट मधून. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. तगडा शॉट. भरपूर ताकद लावली आहे सचिन मात्रेने. अगोदर चौकार त्यानंतर आलेला डीप मिड विकेटला शानदार षटकार. चार नंतर 6चा फटका होता. 52चं लक्ष आहे. पुन्हा एकदा यायची होती. चेंडू शॉर्ट टर्मिनल मधून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार सचिन मात्रे च्या बॅट मधून येत असताना. धावसंख्या 14. 3 बॉल 14 आल्यात. पहिल्या बॉलवरती चौकार त्यानंतर षटकार त्यानंतर पुन्हा एकदा चौकार. पुन्हा एकदा बॅटचा पेस खोललाय. बॉल हवेत आहे. फिल्डर डाऊन दी बॉल. ओहो काय केलंय. चांगल्या फिल्डरचा झेल सोडलाय. चांगल्या बॅटरला जीवनदान मिळालं. ज्या बॅटरने चौकार षटकाराने आगाज केला होता त्या सचिन मात्रे सारख्या बॅटरला जीवनदान देणं संगमेश्वर बॉयज संघाला थोडस महागात पडेल. सोळा धावा स्कोरबोर्ड वरती. 52चं टार्गेट आहे. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. जबरदस्त. हो तेवढीच चांगली फिल्डिंग. 3 धावा वाचवल्यात. मस्त फिल्डिंग करत असताना डीप कव्हरला जवळजवळ चौकाराच्या दिशेने बॉल चालला होता.
मात्र त्याला थांबवलं आणि एकच धाव मिळाली. 17 ही धावसंख्या, 5 चेंडू. यावेळेस मात्र कॅचचा कॉल आहे. झेल टिपला जातोय. फलंदाज बाद शेवटच्या बॉलवरती बॅटर बाद झालाय आणि धावसंख्या 1-17. चला 17 धावसंख्येवरती पहिला धक्का लागला. खरं तर पहिल्या 3 बॉलमध्ये चांगल्या धावा आल्या. त्यानंतर 3 बॉलवरती 2च धावा आल्या. 1 विकेट गेली आणि एकूण 17 आहेत. 52चं टार्गेट असताना नवीन बॅटर आबा सचिन मात्रेच्या जोडीला आपल्याला पाहा मिळतात त्या मैदानामध्ये येत असताना. गोलंदाज रुपेश आल्यात सेकंड ओव्हर. पहिलाच बॉल पुन्हा एकदा एज लागली आहे. चेंडू पाठीमागे चालला. एकच धाव मिळेल. 18 धावा स्कोरबोर्ड वरती पहा मिळतात तुम्हाला. आबाला पाहतो या स्ट्राईक वरती बंडाऊनचा खेळाडू. रुपेश यावेळेस बॅटचा पेस कोळाचा होता. चांगला बॉल होता. एक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नकार दिला जातोय. डॉट बॉल आलाय. सुरुवातीला जे मोठे पडके आले त्यानंतर बरेच चेंडू आले. त्याच्यावरती फक्त एकेरी दुहेरी धाबा आल्या. विकेट जाताना पाहिलं आपण. यावेळेस फटका चांगला बॅटच्या रडारामध्ये. पॉवरफुल बॅटिंग करत असताना अब्बाच्या बॅटमधून षटकार. 24 धाबा. स्कोरबोर्ड वरती. पहिल्या चेंडूवरती 1 आले. त्यानंतर डॉट. त्यानंतर षटकार. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल. या ठिकाणी वळलाय बॉल. एकच धाव मिळेल. खरं तर बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. कदाचित मोठा फटका पाहायला मिळाला असता. मध्ये तसं काही पाहिलं जात नाहीये. 25 ही धावसंख्या. टू गो. 2 चेंडूंचा किंवा अद्याप पर्याप्त मॅच मध्ये. यावेळेस पाहायला मिळेल थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न. 2 पंच डिस्कस करतील या ठिकाणी.
डॉट बॉल. फुल टॉस. त्याच्यावरती चांगला प्रहार केलाय. फटका चांगला. यावेळेस षटकार येतोय सचिन म्हात्रेच्या बॅटमधून. 6 धाबा. षटक समाप्त झालाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धाबा झाल्या त्या 31 धाबा आणि 12 बॉल 21 ची गरज आहे. आता 12 चेंडू 21 ची गरज आहे टीम पीके सनसन डोंबिवली या टीमला. 12 मध्ये 21. बारा बॉल 21 ची गरज. आबाच्या बॅटमधून सुद्धा एक षटकार पाहिला आपण. सचिनच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार. सुमित आलाय बॉलिंग मार्क वरती. बरोबर. चला 12 बॉल 21 ची गरज आहे त्या मॅच मध्ये. पीके सन्स डोंबिवली या संघाला. आबा स्ट्राईक वर देत. पहिलाच बॉल. फटका चांगला आहे. उंची सुद्धा मिळाली आहे आणि पहिल्याच बॉल वरती आबाच्या बॅट मधून सिक्सर. पुन्हा एकदा वन्स अगेन लागोपाठचा दुसरा सा. गुड बॅटिंग. चांगली बॅटिंग होत असताना पहा मिळतोय तुम्हाला. 2 चेंडू 12 आल्या. चला 2 चेंडू 2 षटकार आले. आता 9 धावसंख्येची गरज आहे. 10 बॉल 9 करायचे. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. यावेळेस लेडिंग एज होती. चेंडू पाठीमागे चाललाय. 1 धाव कंप्लीट करत असताना तिसरा नेक्स्ट बॉल. सचिन यावेळेस जागेवरून खेळण्याचा प्रयत्न मात्र दूर ठेवलाय. वाईटचा इशारा येत असताना या अशा वेळेला वाईट देणं महागात पडेल संगमेश्वर बॉईज टीमला, कारण आता धाबा जास्त राहिले नाहीयेत. 9 बॉल 7 करायचे. फुल टॉस आणि त्याच्यावरती षटकार लॉंग ऑफच्या वरून. स्कोर इज लेवल झाला. एका धाब्याची गरज आहे आता. चला एका धाब्याची गरज आहे आता. अगदी विजयाच्या जवळ येत असताना
आणि एकदा विजयाची पूर्ण करत असताना पी के सन्स डोंबिवली या संघाने विजय मिळवलाय. मात्र या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला. संगमेश्वर बॉईज